नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॅक पॉम्पलेट कटिंग स्किल म्हणजे हलवा मासा कशा पद्धतीने साफ करायचा हे आपण पाहणार आहोत। हलवा मासा हा समुद्रात आढळणारा मासा आहे। तर आज आपण तो एका वेगळ्या पद्धतीने कापणार आहोत। प्रथमतः आपण त्याची स्किन थोडीशी साइडने कापणार आहोत। एका साइडने स्किन कापून झाली, आता दुसऱ्या साइडने स्किन कट करत आहोत, कारण त्याची स्किन पहिल्यांदा आउट करायची आहे, म्हणजे स्किन ओढून बाजूला काढायची आहे आणि नंतरच मग स्लाइस मारायचे। तर आपण आता याच्यावरती चीर मारलेली आहे, चाकूच्या साहाय्याने आपण ती चीर मारलेली त्या ठिकाणी बोट लावून ती स्किन बाजूला ओढत आहे। हळूहळू स्किन बाजूला सरकवायची आहे। अशा पद्धतीने ही ब्लॅक पॉम्पलेट म्हणजे हलवा माशाला ही काळसर रंगाची थोडीशी स्किन असते, ती आपण व्यवस्थित अगदी ओढून बाजूला घ्यायची आहे। आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की ही स्किन आपण कशा पद्धतीने ओढून काढलेली आहे। अशा पद्धतीने एक हात फिशला पॅक पकडून दुसऱ्या हाताने ती स्किन ओढून काढलेली आहे। आता आपण दुसऱ्या बाजूला एक काप मारत आहोत आपल्या चाकूच्या साहाय्याने। साइडचा हा काप मारल्यानंतर परत आपण जशी पहिल्या साइडची एक स्किन बाजूला ओढून काढली होती तशी स्किन आपण ती ओढून काढायची आहे। आता आपण स्किन ओढून काढत आहोत। अशा पद्धतीने हळूहळू ती स्किन दुसऱ्या बाजूची ओढून काढायची आहे। हा मासा समुद्रातील मासा आहे। तो दिसायला पापलेट सारखा जरी असला तरी याचा थोडासा कलर हा काळसर असतो। अशा पद्धतीने ही स्किन परत ओढून काढायची आहे दुसऱ्या बाजूची। एका हाताने घट्ट पकडून दुसऱ्या हाताने ती स्किन ओढायची आहे। बरोबर अशा पद्धतीने व्यवस्थित स्किन बाजूला होते। त्यानंतर हा लाकडी कुंदा साफ करायचा। आता सर्वात प्रथमतः त्याचे साइडचे पर कटिंग करून घ्यायचे आहेत। सर्व बाजूचे पर कटिंग करून घ्यायचे आहेत। अगदी थोडक्यात कमी वेळात हा मासा कटिंग करून होतो। पहिल्यांदा आपण त्याची मुंडी कट करत आहोत। मुंडीलाही स्किन राहिलेली आहे थोडीशी, ती पण आपण कटिंग करणार आहोत। स्किन अगदी सोप्या पद्धतीने ही स्किन कटिंग करायची आयडिया आहे। सतुरनेच म्हणजे ज्या चाकू असेल त्या चाकूनेच हळूहळू स्किन आपल्याला बाजूला करायची आहे। या मुंडीचा पीस, तर तो मुंडीचा पीस खूप हार्ड असतो, त्याच्यामुळे अगदी हळू सावकाश अगदी कमी वेळामध्ये हे साफ करून होतो मासा। त्यानंतर हा आपल्याला मध्ये सेंटर कट मारायचा आहे। सेंटर कट केल्यानंतर याचे दोन पार्ट डिवाइड होतात। हा पहिल्या पार्टचे आपण पातळ स्लाइस मारायचे, म्हणजेच बंगाली कट टाइप हा पीस आपण करत आहोत, बंगाली कटिंग करत आहोत। अशा पद्धतीने छोटे छोटे पातळ पीस करून एकदम फ्राय पीस पीस या दोन्हीमध्ये हे पीस आपण वापरू शकतो। आता आपण राहिलेल्या दुसऱ्या बाजूची कटिंग करणार आहोत। असे ते पण बरोबर या साईजचे पीस आपण करत आहोत। हा पोटाचा थोडासा भाग आहे, त्याच्या पोटाच्या भागामध्ये त्याची अंडी पण असतात, ती अंडी आपण थोडीशी बाजूला करूया। अंडी आणि थोडासा कचरा पण असतो त्याच्यामध्ये, वेस्टेज, तर तो आपण बाजूला केल्यानंतर पोटाचे साईडचे पीस पातळ पीस आपण ते पण कटिंग करत आहोत। तर हा बाजूचा आहे तो अंडी पण आहे त्याच्यामध्ये। तर अशा पद्धतीने आपला हा मासा कटिंग करून झालेला आहे। नक्कीच मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।